नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली डिझाईन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण काढणार आहोत 10 ते 1 ठिपक्यांची रांगोळी। सुरुवातीला आपण 10 थिंब 10 ठिपके असे काढून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्या मधोमध आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते 10, 9, 8 अशा पद्धतीने येतील आणि 1 पर्यंत असे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला दोन्ही साइडला 4-4 ठिपके सोडायचे आहेत आणि 3, 2, 1 असे ठिपके काढायचे आहेत। सर्व बाजूंनी आपल्याला तसे ठिपके काढून घ्यायचे आहेत। आता आपले हे ठिपके काढून झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, सर्व बाजूंनी जसे चांदणीसारखे आपल्याला ठिपक्यांचा आकार दिसतो आहे त्या ठिकाणी 1, 2 ठिपके सोडून त्यानंतर एक एक ठिपका आपल्याला सर्व बाजूंनी ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे 4-4 ठिपके घ्यायचे आहेत। 4 ठिपक्यांवरती असा चांदणीसारखा आकार तयार करायचा आहे। आता इथे पण 4 ठिपके येतील, पण ह्या चांदणीला जोडून येईल। आता इथे पण बघा 1, 2, 3, 4 असे ठिपके आपल्याला घ्यायचे आहेत। इकडे पण 4 ठिपके घ्यायचे आहेत। इथे पण 4 ठिपके घ्यायचे आपल्याला, इथे पण 4 ठिपके घ्यायचे आहेत आणि इथे पण असे 4 ठिपके घेऊन असे जोडायचे आहेत, म्हणजे चांदणीसारखा आकार तयार होतो। सर्व बाजूंना आपल्याला तसेच काढून घ्यायचे आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे समोरासमोर जो ठिपका दिसतो आहे त्याला फक्त ह्या चांदण्या जोडायच्या आहेत, म्हणजे एक प्रकारचा डबा तयार होतो। म्हणजे मध्ये पण चांदणी आली, म्हणजे चांदणीचा आकार आपल्याला तयार करायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला मध्ये जो ठिपका उरलेला आहे त्याच्या ठिकाणी फक्त आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत। त्यानंतर आता आपण ह्या रांगोळीला कलर भरून घेऊ। आता सर्व ठिकाणी आपल्याला चांदणीला जो मधला भाग आहे ना त्या ठिकाणी आपल्याला पिवळा कलर भरायचा आहे। तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही भरू शकता। पूर्ण कलर भरल्यानंतर एक अतिशय सुंदर अशी ही रांगोळी दिसते। ही रांगोळी तुम्ही नेहमी पण काढू शकता किंवा सणाला पण काढू शकता। अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे। आता सर्व चांदण्यांमध्ये आपल्याला सारखे कलर भरून घेतलेले आपण। त्यानंतर आपल्याला मध्ये असे ठिपके ठेवायचे आहे आणि त्याला आपल्याला फुलासारखा आकार द्यायचा आहे फक्त, म्हणजे असं ठिपका असे मधून ओढून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे आपला फुलासारखा आकार तयार होतो। असे सर्व चांदण्यांमध्ये आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत। आता त्यानंतर जे आपले असे षटकोन आपण हे जे डबे काढलेले आहेत त्याला आपण डबल बॉर्डर करून घेऊ आणि जे चांदणीच्या आजूबाजूचे जे भाग होते त्याला आपण ग्रीन कलर दिलेला आहे। ह्या डब्यांना फक्त आपल्याला बॉर्डर करायची आहे आणि नंतर मध्ये आपल्याला मोठे मोठे ठिपके ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा जो तुम्हाला आवडत असेल तो कलर तुम्ही टाकू शकता आणि मध्ये फुलालाही आपण कलर भरलेला। अशा पद्धतीने आपली अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे।
ही रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा, सगळ्यांना आवडेल. खूपच सुंदर रांगोळी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.